जोडाक्षरे किंवा जोडाक्षर. बघा जोडाक्षर म्हणजे नेमकं काय, जोडाक्षर म्हणजे नेमकं काय, तर जोडाक्षर आपल्याला बरेच जोडाक्षर पेपरमध्ये येतात परंतु ओळखता येत नाही. का बरं, तर आपल्याला ते परफेक्ट माहित नसतात की नेमकं कोणाला जोडाक्षर म्हणायचं. मग बघा जोडाक्षर म्हणजे नेमकं काय, आपल्याला संधीमध्ये सुद्धा कामात लागणार आहे. आलं लक्षात. लिहिताना आपल्याला चांगलं लिहिता यायला पाहिजे म्हणून त्याचा क्रम विचार घेऊन आपल्याला लिहिता येणे गरजेचं आहे. मग या दृष्टिकोनातून आपण बघितलं जोडाक्षर हा एक महत्वाचा टॉपिक आपल्याला वाटतो. यामध्ये आपण बघितलं तर बघा लक्षात घ्यायचं आहे जोडाक्षर म्हणजे नेमकं काय, तर प्रथम दोन व्यंजन एकत्र येऊन नंतर त्यामध्ये एक स्वर मिसळला असता त्याला जोडाक्षर म्हणतात. म्हणजे काय होईल, प्रथम दोन व्यंजन एकत्र येणार, प्रथम दोन व्यंजन एकत्र येणार, एकत्र येऊन त्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे त्यामध्ये शेवटी एक स्वर मिसळणार, त्यामध्ये शेवटी एक स्वर मिसळणार तेव्हा त्यास काय म्हणतात, जोडाक्षर म्हणतात. काय म्हणतात, जोडाक्षर. डेफिनेशन लिहून घ्या. तेव्हा त्यास जोडाक्षर असे म्हणतात. म्हणजे याचा फॉर्म्युला जर आपण विचार केला व्यंजन प्लस स्वर इज इक्वल टू जोडाक्षर. बघा लक्षात घ्यायचंय काय होईल, जर थोडा फॉर्म्युलाचा विचार केला तर काय होईल, व्यंजन प्लस स्वर इज इक्वल टू जोडाक्षर. म्हणजे दोन पेक्षा अधिक व्यंजन पण येऊ शकतात. म्हणजे काय होईल, दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यंजन एकत्र येतील आणि नंतर त्यामध्ये स्वर मिसळेल तेव्हा त्याला काय म्हणतात, जोडाक्षर. आता बघा मी तुम्हाला एक शब्द लिहून दाखवतो त्याच्यामध्ये जोडाक्षर आहे किंवा नाही आपल्याला चेक करायचं आहे. बघा आता जर आपण विचार केला प्र हा जोडाक्षर आहे का, प्र हा जोडाक्षर आहे की एक सिंगल वर्ण आहे, जोडाक्षर आहे की नाही आहे, नक्की. बघा प्र हा जोडाक्षर आहे कारण तो कशाने मिळून बनलेला आहे, प प्लस र प्लस अ म्हणजेच काय झालाय, प्र हा काय आहे मग जोडाक्षर. म्हणजे काय आलेले आहेत, प्रथम दोन व्यंजन एकत्र आले आणि दोन व्यंजन एकत्र येऊन नंतर त्यामध्ये काय मिसळला, स्वर मिसळलेला आहे. म्हणजे दोन व्यंजन प्रथम एकत्र येऊन नंतर जर त्यामध्ये स्वर मिसळलेला असेल तर त्याला काय म्हणतात, जोडाक्षर असे म्हणतात. मग मी तुम्हाला एखादा शब्द दिलं तर किती जोडाक्षरे आहेत तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. कळलं का. आता बघा लक्षात घेत, हे एक उदाहरण झाला. आता सांगा मला म हा काय आहे, जोडाक्षर आहे का, नक्की सांगा. याची फोड कशी होणार, म प्लस ह प्लस अ म्हणजे काय झालाय, प्रथम दोन व्यंजन एकत्र आले आणि नंतर त्यामध्ये काय मिसळलेला एक स्वर, म्हणजे दोन व्यंजन प्लस एक स्वर इज इक्वल टू जोडाक्षर. अशा प्रकारे आपल्याला जोडाक्षर ओळखता यायला पाहिजे. ठीक आहे. बघा प्रीती या शब्दामध्ये जोडाक्षर आहे का, प्रीती, नक्की. बघा प्रीती या शब्दामध्ये जोडाक्षर आहे का, किती जोडाक्षरे आहेत, किती आहेत, एक आहे की दोन आहेत, प्रीती या शब्दामध्ये किती जोडाक्षरे आहेत, एकच आहे. किती आहे, एकच. कोणता, प्री. बघा प्री जर आपण विचार केलं काय होईल, प प्लस र प्लस ई, बरोबर आहे. आणि ती मध्ये जर आपण विचार केला ती मध्ये, तर ती मध्ये काय होणार आहे बघा लक्षात घ्यायचं आहे, त प्लस ई. मग त प्लस ई फक्त ती. मग याच्यामध्ये बघा काय झालेलं आहे, याच्यामध्ये दोन व्यंजन एकत्र आले का, नाही. म्हणजे या अक्षरामध्ये दोन व्यंजन एकत्र आलेले नाही आणि त्याच्या स्वर मिसळलेला जरी असला पण दोन व्यंजन एकत्र आलेले नसल्यामुळे ती हा जोडा अक्षर नाही परंतु प्री हा काय जोडा अक्षर आहे. आणि प्री कशाने बनलेला आहे, प प्लस र प्लस ई म्हणजे दोन व्यंजन प्लस एक स्वर इज इक्वल टू जोडा अक्षर. आता बघा आपण विशेष संयुक्त व्यंजन थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे. विशेष संयुक्त व्यंजन कुठले कुठले आहेत, क्ष आणि ज्ञ. क्ष आणि ज्ञ हे काय आहेत, विशेष संयुक्त व्यंजन आहे. पण मी दाखवताना काय केलं, यांचा पायमोडून लेखन केलेलं आहे. यांचा पायमोडून लेखन केलेला आहे याचा अर्थ यामध्ये स्वर मिसळला आहे का, नाही. यामध्ये स्वर मिसळलेला नाही. मग जर मी यामध्ये स्वर मिसळवलं, बघा क्ष, आता क्षची फोड तुम्हाला माहित आहे कसं होतो, क प्लस षटकोन ष बरोबर आहे इज इक्वल टू काय झाला, क्ष.
परंतु पायमोडून आहे. मग या विशेष संयुक्त व्यंजनामध्ये जर मी स्वर मिसळवलं तर तो जोडा अक्षराचा कार्य करेल. कशाचा कार्य करेल? जोडा अक्षर. कारण मग दोन व्यंजन प्लस एक स्वर येईल आणि तेव्हा त्याचं पायमोडून लेखन केलं जाणार नाही. जेव्हा असं लेखन केलेलं असेल तेव्हा हा काय असेल? विशेष संयुक्त व्यंजन असेल. काय असेल? विशेष संयुक्त व्यंजन असेल. कारण काय? याचं पायमोडून लेखन केलं आहे. दोन व्यंजन आहेत पण यामध्ये स्वर मिसळलेला नाही. जर मी यामध्ये स्वर मिसळवलं तर हा जोडा अक्षराचं कार्य करेल. फॉर एक्झाम्पल बघा कसं होईल? क प्लस षटकोन श प्लस अ इज इक्वल टू क्ष. मग हा काय झाला? जोडा अक्षर. म्हणजे क्ष हा या ठिकाणी काय बनलेला आहे? जोडा अक्षर. म्हणजे जेव्हा पायमोडून नसेल विशेष संयुक्त व्यंजनाचा तेव्हा तो जोडा अक्षर म्हणून सुद्धा कार्य करतो. ज्ञ पण तसंच. ज्ञचा विचार केला बघा, ज्ञ वरती लिहित आहे थोडा, तर बघा ज्ञ मध्ये विचार केला तर ज्ञची बोर्ड तुम्हाला माहित आहे. कशी आहे ज्ञची बोर्ड? द प्लस न प्लस य. बरोबर आहे. सगळे पाय मोडून आहेत कारण याचा पण पाय मोडलेला आहे. यामध्ये स्वर नाही म्हणून या सगळ्यांचे पाय मोडून लेखन केलेलं आहे. मग हा विशेष संयुक्त व्यंजन आहे. काय आहे? विशेष संयुक्त व्यंजन आहे. विशेष संयुक्त व्यंजन आहे. बरोबर. मग हा विशेष संयुक्त व्यंजन आहे. हा जोडा अक्षराचं कार्य कधी करेल? जेव्हा यामध्ये स्वर मिसळेल. काय मिसळेल? स्वर. मग याला बघा असं लिहिलं मी. बघा ज्ञ. ज्ञ लिहिलं, याचा पाय नाही मोडलं. मग हा काय असेल? जोडा अक्षर. मग यामध्ये काय काय असेल? द प्लस न प्लस य प्लस अ. मग यावेळी याच्यामध्ये स्वर मिसळलं तेव्हा याचा पाय मोडलेला नाहीये तेव्हा हा जोडा अक्षराचा सुद्धा कार्य करतो. आलं लक्षात? मग ज्ञ हा जोडा अक्षर आहे का? तर हो. पण केव्हा? जेव्हा त्याचा पाय मोडून लेखन केलेला नसेल तेव्हा. आणि जर त्याचा पाय मोडून लेखन केलेला असेल तर तो काय होऊ शकतो? विशेष संयुक्त व्यंजन होऊ शकतो. कळलं? आता विशेष संयुक्त व्यंजन का बरं म्हणतात हे तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे. का बरं? तर ते दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यंजनाने मिळून बनलेले आहेत म्हणून त्यांना वर्णमालेमध्ये विशेष संयुक्त व्यंजनाचा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि तो कधी देण्यात आलेला होता? 10 नोव्हेंबर 2022. आता जे काही नवीन वर्णमाला महाराष्ट्र सरकारने स्वीकारली शासनाने, लक्षात घ्यायचं त्यावेळे क्ष आणि ज्ञ यांचा विशेष संयुक्त व्यंजनाचा दर्जा देऊन काय करण्यात आलेला आहे? त्यांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपल्या वर्णांची संख्या आता किती झालेली आहे? 52 इतकी झालेली आहे. किती झालेली आहे? 52. आणि यांची जे काही शिफारस केलेली होती ती शिफारस कोणी केलेली होती? सबनीस. कोणी केलेली होती? सबनीस. आलं लक्षात? हे थोडं लक्षात ठेवायचं आहे. तर तुम्हाला कळलेलं असेल. आता बघा आम्ही हा शब्द लिहिलेला आहे. याच्यामध्ये जोडा अक्षर आहे का? आम्ही कोणता आहे? मी. नक्की? हो. मी हा जोडा अक्षर आहे. काय बनलेला आहे? म प्लस ह प्लस की. म्हणजे काय झाला? मी. मी हा काय आहे? जोडा अक्षर. कारण दोन व्यंजन प्लस एक स्वर इज इक्वल टू जोडा अक्षर. ओळखता यायला पाहिजे. कळलं?